गोरसाई टीम चला आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे त्वरित. आपण जर 2 मिनिटाच्या आतमध्ये जर आपली जोडी पाठवत नाही शेवटची ऑफिशियल वॉर्निंग आपल्याला आहे. पेनल्टीचा सामना करावा लागेल आपल्या टीमला. चला मॅचला जास्त वेळ खर्च करायची नाहीये कारण आज आपण पाहतायत या स्पर्धेचा अंतिम दिवस मेगा फिनाले डे. पहिला सामना टीम दामणगावनं आपला नावी केला. चला गोरसाई टीम बॅटर पाठवायचे. चला मॅच ऑन करायची. दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅचला होती सुरुवात. एका बाजूने सागर 11 गोरसाई नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना, तर दुसऱ्या बाजूने आपण टीम पाहतायत आई वज्रेश्वरी निंबवली. चला दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी यायचंय. दोन्ही टीमचे 12th मॅन आपला विनंती आहे. चला 12th मॅन टीम निंबवलीचे आणि त्याचबरोबर टीम गोरसाईचे 12th मॅन. चला दोन्ही टीमचे 12th मॅन 12 खेळाडू आपण यायचे त्वरित. चला मॅच स्टार्ट करायची. निंबवली टीम सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. शरीराच्या दिशेने येणारा चेंडू तिकडे एक धाव येते. सिंगलच्या मदतीनं धावफलकाला होती सुरुवात. पहिली धाव धावफलकावर लागली जाते. बॅटिंग करत टीमच्या बाजूने इकडनं श्री गणेश होत असताना सिंगल रन पूर्ण केली आहे. शांत सुरुवात आपण पाहतायत. बॅटिंग करणारी टीम गोरसाईच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला निवडलंय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. पहिला धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थातच सागर 11 गोरसाईला. फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला शून्याचा चष्मा घालून. बॅक टू द डगआउट. गोरसाई टीम चला 12th मॅन पाठवायचं प्लीज. गोरसाई टीम आपण 12th मॅन पाठवायचं प्लीज. 12वा खेळाडू लवकर पाठवायचंय. चला बाद झालेला बॅटर आपण यायचे. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जाऊया मॅचच्या दिशेनं. विकेट गेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये युनाइट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. नेक्स्ट बॉल हा फटका इकडनं स्टेअर करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतमध्ये लागला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. सिंगल धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धाव येण्याचा प्रयत्न परंतु बॅटरनं नकारलंय. तिकडे फक्त आणि फक्त एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावफलक जे ते पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 3च्या घरामध्ये.
षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत प्रगती पथावर. षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला धावफलक 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 2 धावा धावफलकावर आहेत. नेक्स्ट बॉल बॅटनं अंदाधून प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. दरम्यान चेंडू आलाय डॉट. ज्या पद्धतीने तुमच्या मोबाईल मध्ये नेटवर्क असणं गरजेचं आहे त्या पद्धतीने तुमच्याकडे क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. फुटवर्कचा अभाव इकडनं पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आलाय डॉट बॉल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतायत अनिल गुलवीच्या माध्यमातून होताना दिसलीये. नेक्स्ट बॉल बॅटने खेचला. बॅटच्या टोला लागले बॉल. क्षेत्रक्षेत्र जज करतायत त्या ठिकाणी जजमेंट चुकलीये. जेल ड्रॉप झाला. रनआउटची संधी जरूर आहे परंतु बॅटर सेफ पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न झाले. तत्पूर्वी बॅटर्स कडे संधी होती एक धाव पूर्ण करण्याची. एक धाव या चेंडूवर पूर्ण केलीये. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक आता 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 3 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत परंतु जीवनदान आता बॅटरला दिलं गेलंय. षटक क्रमांक पहिला आपण सध्याच्या घडीला पाहतो. पहिल्या षटकामध्ये अनिल गुलवीने काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजीचं प्रदर्शन सध्याच्या घडीला दर्शवताना दिसलेत. नेक्स्ट बॉल हा फटका मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न परंतु हवा तसा मिडल करू शकले नव्हते. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फक्त आणि फक्त एकाच धावावर तिकडे समाधान मानावं लागेल. शेवटच्या बॉलवर इकडनं एक धाव आली आहे. षटकाची समाप्ती होती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा पाहायला मिळतात ते म्हणजे 4. 1-4 अशी स्थिती आपण पाहताय. दयनीय अवस्था टीम सागर 11 गोरसईची कारण ज्या पद्धतीने सुरुवात व्हायला हवी होती त्या पद्धतीने सुरुवात झाली नाहीये पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाकरिता इकडनं गोलंदाजी मार्क करणारा गोलंदाज आपण पाहतायत संजय तरे आलेत. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक हाताळत असताना पॉवर प्लेचं बंधन आता अटलंय. पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी इकडनं आपण पाहिली अनिल गुलवीच्या माध्यमातून. आणि आता दुसऱ्या षटकाकरिता संजय तरे आलेत परंतु त्यांच्या विपक्षामध्ये सलामीला आलेले बॅटर आपण पाहतायत स्ट्रायकिंग एंडला संतोष घोटकर आहेत. इकडनं चांगली बॅटिंग करावी लागेल या षटकामध्ये. इकडनं आपण पाहतायत फॉलो थ्रो मध्ये चुकले जात आहेत. आपण पाहतायत समाजसेवक योगेशजी गुलवी साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर पाहताय मास्टर 40+ चे उपाध्यक्ष अर्थातच सावंतजी म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित. साहेब आपले देखील मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत उपाध्यक्ष आहेत मास्टर 40 चे. त्यानंतर आपण पाहतायत मास्टर 40+ चे अर्थातच अध्यक्ष महेशजी माळी साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये आता चौकार आलाय पहिला मोठा स्ट्रोक येत असताना. नेक्स्ट बॉल हा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका सुंदर आहे. चेंडूला मिड ऑन मधनं काढलाय. चेंडू डीप लॉंग ऑनला येतो. क्षेत्रक्षेत्र पुढे येत आहेत. तिकडे एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता बॅटरला जावं लागेल. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये डगआउटच्या आश्रयाला मैदानाच्या आतमध्ये आता धक्का बसलाय टीम सागर 11 गोरसईला. बॅटर डगआउटच्या आश्रयाला. नवीन फलंदाज नितीन केने आलेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत बॅटर गणेश केने सलामीला आलेले सलामीवीर बॅटर. एक चौकार जरूर आला या षटकामध्ये. त्यानंतर आपण पाहतायत रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. नेक्स्ट बॉल फुल टॉस साइड बॅटनं फटका चांगला आहे. चेंडू गॅप मध्ये चाललाय. क्षेत्रक्षेत्र उपस्थित आहे त्या ठिकाणी.
चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धोकादायक प्रयत्न. तिकडे काय घडलंय? बॅटर सेफ पॉपन क्रीज मध्ये पोहोचला गेलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला प्रेक्षकांच्या माहितीकरिता सुरू असलेला सामना, एका बाजूने सागर 11 गोरसई आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विपक्षामध्ये टीम पाहायला मिळते ती म्हणजेच आई वज्रेश्वरी निंबवली. अशी मॅच सध्याच्या घडीला रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. नेक्स्ट बॉल फटका जबरदस्त आहे. ओव्हरचा एक्स्ट्रा कव्हर, टायमिंग चांगलं, एलिव्हेशन चांगलं आणि चेंडू निघून जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, गॅप शोधली आणि बॉलला पाठवलंय. 4 धावांकरिता आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 15च्या घरामध्ये. 15 धावा धावफलकावर. आता चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. हा चेंडू बॅकफुटला जात असताना कट केलंय डीप मध्ये. पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. एका धावेपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 16 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. नेक्स्ट मॅच दामणगाव टीम आपण देखील रेडी राहायचंय. यामधून जिंकणारा संघ थेट दामणगाव टीम सोबत 2-2 हात देताना दिसेल पुढच्या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. फटका चांगला आहे. चेंडू गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षकाकडे कोणतीही संधी नाहीये. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेट क्षेत्राबाहेर. एका टप्प्यानं सीमारेषा पार आलाय फलंदाज नितीन केनेच्या बॅट मधनं. 4 धावा चौकार. इकडनं धावफलका जर विचार केला, धावफलक 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. नितीन केनेचा चांगला स्ट्रोक शेवटच्या बॉलवर. तिकडे 4 धावा आल्यात. सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग इकडनं दोन्ही बॅटर्स करताना दिसलेत. पहिल्या षटकामध्ये जिकडे 4 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मोठी धावसंख्या जमा करणं गरजेचं होतं आणि गोरसई टीमनं काय बॅटिंग केली आहे षटकामध्ये. 16 धावा या षटकात कुठून काढलेत. चांगली बॅटिंग या षटकामध्ये स्पष्ट करताना इकडनं पाहायला मिळेल बॅटर गणेश केने आणि त्यांच्या सोबतीने नितीन केने. आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. 2 षटकांची समाप्ती झाली. एकंदरीत इकडनं एका बाजूने टीम गोरसई आहे तर दुसऱ्या बाजूने टीम निंबवली. दोन्ही एकाच विभागातले संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये. थोडंसं अंतर दोन्ही गावांमध्ये आणि त्यानंतर सध्याच्या घडीला विरोधकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 20 धावा धावफलकावर लागले जातात. 4 षटकांचा सामना आहे. त्या अनुषंगानं कर्णधाराने दर्शवलं होतं की जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि तेच इंटेंटनं आता बॅटिंग झाली आहे दुसऱ्या षटकामध्ये. तोच इंटेंट बरकरार ठेवला जाईल का की गोलंदाज आपल्या अनोख्या गोलंदाजीनं बॅटरला इकडनं बॅकफुटला ढकलण्याचं काम करतील. निलेश गुलवे आलेत आणि आल्या पहिल्याच बॉलवर फेकून दिलंय सीमारेषा पार. खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा दमदार स्ट्रोक, दर्जेदार बिग हिट षटकार. शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा आता मात्र खरपूस समाचार उचललाय बॅटरनं. कारण इकडनं बॅकफुटला गेले त्यानंतर बॉलला पुल करत असताना सक्सेसफुली या बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलेत. सुरुवात चांगली झाली आहे षटकाची. नेक्स्ट बॉल अजून एक, आणखीन एक धमाका मिडल ऑफ द बॅट. टक्क नावा झाला आणि बॉल निघून गेलाय सीमारेषा बार. बॅक टू बॅकच्या 2 बॉलवर 2 षटकार. गणेश केनेचा हा बिग ब्लास्ट सिक्सर. गणेश केने इज ऑन द फायर. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली जाते. सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली जाईल का. मान्यवरांच्या आपण पाहताना माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे ते कमवलं जाईल का. सिक्सर हॅट्रिक वर येऊन पोहोचलेत बॅटर. हा चेंडू जबरदस्त होता. ओव्हरपिच पद्धतीने टाकला. यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढतायत. तिकडे सिंगल धाव पूर्ण झाली आहे. थोडीशी पंबलिंग आणि तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सकडे संधी होती दुसरी धाव पूर्ण करण्याची
आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. दुहेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 34. 34च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचलंय. 34 धावा धावफलकावर. मैदानाच्या आतमध्ये इकडनं निलेश गुलवीच्या विपक्षामध्ये केलेलं आक्रमण. सध्याच्या घडीला गणेश केणेनं काय बॅटिंग दर्शवली आहे. वैयक्तिक 2 सिक्सर आणि 1 चौकार आणि आता चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दर्शवतायत. नेक्स्ट बॉल फटका हा देखील चांगला आहे. पायांमधला बॉल इकडनं मात्र खोदून काढतायत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी एसटी रक्षक चेंडूला जज करू शकले नाहीयेत. खराब थ्रो. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता इकडनं तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तीन धावा इकडनं पूर्ण झालेत. 3 धावा पूर्ण होत आहेत. 13 धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना धावफलक 37. 37च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग इकडनं पाहायला मिळतीये. यामधून विजय होणारा संघ टीम आई गावदेवी धामणगावच्या विपक्षामध्ये 2-2 हात देताना दिसेल. चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये इकडनं बिल्डअप होत असताना एका बाजूने गणेश केणे तर दुसऱ्या बाजूने नितीन केणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये इकडनं खेळ करते. आपण पाहतायत दोन्ही बॅटर्स मध्ये इकडनं 28 धावांची एक चांगली पार्टनरशिप एक चांगली भागीदारी पाहायला मिळतीये. दोन्ही बाजूने अटॅकिंग अप्रोच मध्ये बॅटिंग इकडनं पाहायला मिळते. मोठे फटके सातत्याने येत आहेत. नितीन केणे आता स्ट्रायकिंग एंडला आहेत. नेक्स्ट बॉल बॅटने खेचून मारायचा होता. मिडल ऑफ द बॅट करू शकले नाहीत. बॅटच्या आतमध्ये बॉल लागलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटरला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये आता टीम गोरसईला मोठा धक्का बसलाय. गणेश केणे नावाचा एक दमदार बॅटर आता डगआउटच्या आश्रयाला. सलामीवर बॅटरनं गणेश केणेनं चांगली बॅटिंग केली आणि आता डगआउटच्या आश्रयाला जात असताना आपण पाहतोय मास्टर प्रोटी प्लसचे उपाध्यक्ष अर्थातच सावंतजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आम्हाला उपलब्ध झालं. त्याबद्दल साहेब आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतायत नारायणजी तरे साहेब त्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य आम्हाला उपलब्ध झालं. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतायत त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं ऑब्जेक्शन नाहीये कारण क्लिअर झाले. आपण पाहतायत ओरिजिनल 40 प्लसचे नियम आहेत. त्या नियमांतर्गत ही स्पर्धा पार पाडली जाते. सध्याच्या घडीला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नेक्स्ट बॉल. आज चेंडू मात्र इकडनं अपील स्ट्रॉंग आहे परंतु पंच सहमत नाहीये. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा आलाय. त्या ठिकाणी 2 पंच चर्चा करतील. जो काही डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. या ठिकाणी आपण पाहतायत पंच डिसिजन मागे घेत आहेत. दरम्यान शरीराचा वेध घेऊन चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. कोणत्याही पद्धतीची धाव येत नाहीये. डॉट बॉल आलाय. षटकाची इकडनं होतीये समाप्ती. शेवटचे षटक घेऊन इकडनं मात्र गोलंदाजी मार्क करणं आता सज्ज होत असताना गोलंदाज पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकाकरिता आपण पाहतायत प्रशांत गुलवी आलेत. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू इकडनं फोर्स करत असताना बॉलला फेकून दिलंय. सरळ खेळाडू कक्षामध्ये आल्या आल्या पहिल्याच बॉलवर बिग ब्लास्ट. फलंदाज नितेश पाटीलच्या बॅटमधनं सिक्सर. षटकार.
षटकाराच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचले ते म्हणजे 45च्या घरामध्ये 45 धावा धावफलकावर. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोरसई टीम आता हायलाइट बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये दिसली आहे. नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगला आहे आउटसाइड द ऑफ स्टंप. पिचिंग चांगली पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल आलाय सिक्सर नंतर. आता गोलंदाज प्रशांतने देखील या मॅच मध्ये कमबॅक केलंय. प्रशांतला देखील ठाऊक आहे की कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण गोरसई टीम कडे चांगली बॉलिंग लाईनअप देखील आहे. नेक्स्ट बॉल. हा चेंडू इकडनं जर पाहिलं तर पडल्यानंतर अतिरिक्त बाहेरच्या बाजूने मुवमेंट क्रिएट करताना दिसला. पंच आमच्या बाजूने वलतायत. पंचांच्या दोन्ही आज समांतर. धाव इकडनं अवांतर प्राप्त होती. अवांतरच्या मदतीनं धावफलक आता 46च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. नेक्स्ट बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इकडनं कोणतीही चुकी होणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आता मोठा धक्का बसलाय. टीम गोरसईला फलंदाज नितेश पाटीलला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर म्हात्रे दाखल झालेत. या षटकातील अजून जर आपण विचार केला तर एकंदरीत 3 चेंडूंचं येणं बाकी आहे. चांगली बॅटिंग गोरसई टीमने या मॅच मध्ये दाखवली आहे. चांगली फलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला धावफलकाचा विचार केला तर 46च्या घरामध्ये धावफलक पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंडला एक चांगले बॅटर नितेश पाटील उपस्थित जरूर आहेत. पहिलाच बॉल फेस करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. कोणतेही दाव्या चेंडूवर येत नाहीये. दरम्यान चेंडू आलाय डॉट. नेक्स्ट बॉल. गती कमी केली आहे चेंडूची. बॅटच्या आतमध्ये बॉल लागलाय. चेंडू आलाय मिड ऑन मधनं. लॉंग ऑनला एक धाव पूर्ण. दुसरा देखील घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि बॅटर त्या ठिकाणी स्टेप ओपन क्रीज मध्ये पोहोचलेत का पंचांनी. आता तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. तिसऱ्या पंचांकडे आता डिसिजन सोपवलंय. आपण पाहतायत डिसिजन पेंडिंग. इकडनं तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येईल. डिसिजन क्लोज आपण पाहतायत एकदम. आणि एस बॅटर सेफ ओपन क्रीज मध्ये पोहोचला गेलाय. 2 धावा दरम्यान पूर्ण झालेत. तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. इकडनं बॅटर सेफ आहे. 2 धावा पूर्ण. दुहेरी धावेच्या मदतीने धावफलक आता 48च्या घरामध्ये. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. हा चेंडू मात्र स्ट्रेट बॅटनं वाडा शॉट. चेंडूला फेकून देत आहेत. त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या डोक्यावरून फटका दमदार. बॅटर आपण पाहतायत सागर म्हात्रेच्या बॅट मधनं आलाय षटकार. आपण जाऊया माझे साथी समालोचक दुसऱ्या इनिंग करिता ज्यांचा सुमधुर आवाज आपण ऐकताय अर्थातच मोहनजी भोईर यांच्या बाजूनं दुसऱ्या इनिंग करिता. हॅलो. थँक्स. धन्यवाद हर्ष. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर. करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. आज खऱ्या अर्थानं वेलात वेल काढून ही मंडळी देखील या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. या उपस्थित मान्यवरांमध्ये सन्मानित सावंतजी म्हात्रे मास्टर 44 संघटनेचे विद्यमान जे उपाध्यक्ष व्हाईस प्रेसिडेंट आहेत सावंतजी म्हात्रे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. सन्माननीय संजय यांच्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर संस्कार मंचावर केलं जात आहे. मास्टर 40+ गावदेवी भातबड संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर संजय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर संस्कार मंचावर केलं जात आहे. त्यानंतर 40+ फॉर्मचे उत्तम क्रिकेटर योगेशजी गुळवी या ठिकाणी उपस्थित आहेत. युवा उद्योजक भिवंडी सन्माननीय योगेशजी गुळवी यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या अर्थाने नेहमीच्या स्पर्धेची एक गोड आठवण राहील असा एक मोमेंटो आकर्षक ट्रॉफी देऊन साहेबांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय शरदजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे.
धन्यवाद. हॅलो. हॅलो. जाऊया पुन्हा एकदा आपण आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. ओरिजिनल 40+ भिवंडी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण जी स्पर्धा पाहतोय आणि या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रेसिडेंट सन्मान्य महेशजी माळी साहेब यांच्यासाठी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर संस्कार मंचावर केला जातोय. ओरिजिनल 40+ भिवंडी या संघटनेचे विद्यमान जे अध्यक्ष आहेत प्रेसिडेंट आहेत मान्य श्री महेश माळी यांसाठी विशेष स्वागत आणि सन्मान ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीने केला जातोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ प्रेमाची उबदार चाळ आणि खऱ्या आता नेहमीच्या स्पर्धेची एक गोड आठवण राहील असा एक मोमेंटो आकर्षक ट्रॉफी देऊन साहेबांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. धन्यवाद. त्यानंतर आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघांमध्ये जबर सामना प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला गोरसई तर दुसऱ्या बाजूला निंबवली. प्रथम फलंदाजी करताना गोरसई संघाला आपण पाहिलं 4 षटकांच्या अंती ज्यानं धावा केल्या. 54 धावा करून 55 धावांचा टार्गेट आणि यस टार्गेट सेट करण्यासाठी निंबोली संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. चला लगेच फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. निंबोली संघाचा कॅप्टन विना विलंब लगेच आपण आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. टाइम इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. आजचा वेळ या स्पर्धेसाठी फार महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक संघाचा कॅप्टन तुम्ही आम्हाला वेळेचं सहकार्य करा कारण स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. गोरसई संघानं आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतलेले पंच देखील आपण मैदानात एंटर झालेले आहेत. चला निंबोली संघाचा कॅप्टन आपण देखील आपली सलामी जोडी विना विलंब लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. विजयाचं लक्ष 55 धावांचं आणि याच लक्ष्याचं या चव्हाणाचा पाठला करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय निंबवली संघाची. हॅलो. बघा मित्र आपण जी स्पर्धा बघतो या स्पर्धेसाठी यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने स्पर्धेला जॉईन आहेत आणि प्रेक्षकांमधून खास करून 40+ फॉर्मचे एक अष्टपैलू असे खेळाडू आई वज्रश्री निंबोली सिनियर 40+ संघाचे नामांकित क्रिकेटर विजय गुळवी सध्या या स्पर्धेला जॉईन आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटी आणि खास करून निंबोली संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद विजयजी गुळवी. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेता ऑर्गनाइज कमिटी आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. धन्यवाद. चला पंचांना तर विनंतीशील आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये एंटर झालेली आहे. मनोहर आणि अनिल ही सलामी जोडी. तर सलामी गोलंदाज प्रवीण पाटील. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकार गोलंदाज प्रवीण. बघा विजयाचं लक्ष 55 धावांचं मोठं लक्ष आणि मोठ्या लक्षाचा पाठला करत असलं मोठ्या धावांची गरज आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. प्रवीण वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिला राईट आर्म राऊंडचा मारा करतो गोलंदाज आणि स्ट्राइक रोटेट करतो फलंदाज अनिल. आणि पहिला चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न कमालीचा प्रतिमुत्तम दर्जाची चेंडू फेक आपण पाहिली. फलंदाज त्रिफळ चितबाज दांडी गोल.
हॅलो जयनवान पॉवर सेलर विपक्ष कानाई पाये या दोन संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन बोट टीम या सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. जयनवान पॉवर सेलर संघाचा कॅप्टन आणि कानाई पाये, चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी लगेच संपर्कात यायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन बोट टीम आपण नाणेफेक करण्यासाठी लगेच आमच्या टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सेलर आणि पाये सेफ बॉल आहे फलंदाज बाद आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज. काय कमालीची गोलंदाजी, संघ टेकले विश्वास आणि त्या विश्वासाला पाठ धरणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक पहिल्या पॉईंटपासून प्रवीणच्या माध्यमातून अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. सलग 2 चेंडूमधून 2 महत्त्वाचे फलंदाज ज्याने बाद केले. ऑन द अटॅक साधण्याची नामी संधी. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. दिशा इंचेवढे थोडासा स्वर मारा आपण पाहतोय आउट ऑफ द लेग स्टंप. पंच करतील बाईटचा इशारा. एक धावीचा निर्बाळा धावसंख्येकडे पुढेच रखते. यानंतर धावेने मला वाटतं निंबोली संघाचा अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या 1-2 बाद 1 और क्रमांक पहिलं पुन्हा एकदा प्रवीण. काय कमालीची गोलंदाजी, अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रवीणच्या माध्यमातून तिसरा विकेट. माझे लोट आता त्यांना गोलंदाज प्रवीण. अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी, संघटकाला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी. नेक्स्ट बॅट्समन पहिल्या ओव्हरमधून खऱ्या आता निंबोली संघ थोडासा बॅकफुटला आपण पाहतोय. साजेची कामगिरी पहिल्या ओव्हरमधून निंबोली संघाला सत्ता आलेली नाही आहे. गोलंदाजी कमाल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. प्रवीण पाटील गोलंदाज प्रवीण पाटील अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. नेक्स्ट बॅट्स 45 फॉर्मॅट संपलं का? ओके. वय वर्ष 45 वयाचा फलंदाज अवेलेबल नाही आणि त्या अनुषंगानं षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निंबवली संघ थोडासा बॅकफुटला. धावा ती फक्त आणि फक्त 1 आणि महत्त्वाचे 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय नितीन. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने स्पर्धेला जॉईन आहेत आणि प्रेक्षक खास करून एक भिवंडीचा गुणवंत गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम सध्या यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला जॉईन आहे आणि त्यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले आहे आणि खास करून सागर 11 गोरसई या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेता. ऑर्गनाइज कमिटी आम्हाला देखील आपण लाईक करता.
नेक्स्ट बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय प्रशांत गुळवी. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मैदानाच्या आतमध्ये करताना गोलंदाज नितीन. हलक्यात पावलांचा रन रायटम राऊंडचा मारा आणि पहिला चेंडू. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी चुकी झाली येते. आपण चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू मिडापूरून लॉंग ऑफला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एक धावगेणीची संधी. एक धावणी संघात धावसंख्या 2. 3 बाद 2 ओव्हर क्रमांक दुसरा. विजयाचं लक्ष 55 धावांचं. वेलकम योगेशजी म्हात्रे. नानायर मराठी फोकस आणि फेमस आहेत. न्यू 40+ या संघाचे एक नामांकित क्रिकेटर. खराब चेंडू उत्तम प्रास. जसा प्रश्न तसा उत्तर. हाफ टेकरपदी चेंडू शॉर्ट पेस डिलिव्हरी. फलंदाज शपल. ऑन साइडचा बिग ब्लास्ट. चेंडू आउट ऑफ दी पार्क. सी मार्शा बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार. बिग हिट. अतिशय प्रतिमोत्तम दर्जाचा फटका मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थात त्या फटक्यांची नितांत गरज आहे. तो फटका फलंदाज प्रशांत गुडवियाच्या बॅटमधून सलग दुसरा षटकार. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. मैदानाच्या आतमध्ये ज्या धावांची गरज आहे त्या धावा प्रशांत गुडवियाच्या बॅटमधून. चला प्लीज वेलकम घ्या. सलग 2 मधून आणि पुन्हा एकदा हा देखील जाईल आउट ऑफ द पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. सलग 3 मधून 3. स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक प्रशांत गुडवियाच्या बॅटमधून. षटकारांची हॅट्रिक साधताना फलंदाज कमालीची फलंदाजी. बिग हिट. कमालीची फलंदाजी. सलग 3 मधून 3. मागडा गोलंदाज मैदानाच्या मध्ये नितीन. पुन्हा एकदा सज्ज. मिस टाइम स्ट्रोक. यास बॉल जज कॅच. आणि त्याच षटकारांचं प्रत्युत्तर मैदानाच्या मध्ये घेताना गोलंदाज. आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला होता. मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिलं. स्वतःच्या ओघामध्ये चेंडूला सुंदर त्या कलेक्ट करताना गोलंदाज. बिग विकेट. बडी सफलता. षटकारांचं प्रत्युत्तर मैदानाच्या मध्ये देताना गोलंदाज नितीन. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय प्रभाकर. मंडळी आहे मान्यवर मंडळी सन्मानी आमचे वारकरी संप्रदाय सदस्य सन्मान्य हरिदास महाराज. थोडंसं मिसफील्ड
आणि ज्या ठिकाणी एक धाव त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने निंबवली संघाची धावसंख्या होती ती 22. सन्मान्य साईनाथ महाराज नाईक वारकरी संप्रदायाचे मेंबर सदस्य, महाराष्ट्राची परंपरा वारकरी संप्रदाय आणि त्याच संप्रदायाचे सदस्य साईनाथ नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. षटक क्रमांक दुसरं संपत 2 षटकांची आणि ती धावसंख्या आहे ती 4 बाद 22. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही पहिल्या 12 मध्ये 22 आलेले आहेत. उर्वरित 12 मध्ये 33 ची गरज आहे. पहिल्या 12 मध्ये डबल 2 आणि उर्वरित 12 मध्ये डबल 3. 33 ची गरज. तिसऱ्या षटकात रंभ प्रारंभ आणि संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज नितेश. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. पंच तो आपण देखील थोडंसं ऑन करत चला. गोलंदाज नितेश आपण बेल कमी घ्या प्लीज. सन्माननीय नरेशजी तरे सध्या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेला जॉईन आहेत. निंबोलीचे जे विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाईज कमिटीला खास करून निंबवली संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले आहे. नेक्स्ट बॅट्समन संजय तरे. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम मित्र आपण पाहतोय. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा तुमच्या भेटीला. गावदेवी चषक 2026 अतिशय अप्रतिम आणि उत्तम दर्जाची स्पर्धा. चालू सामना देखील 2 दिग्गज संघामध्ये आपण पाहतो. एका बाजूला निंबवली तर दुसऱ्या बाजूला गोरसई. अडोस पडोस की लढाई. पण सध्या गोरसई संघ ऑल इज वेल आहे. वेल इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. बघा वेलेचं सहकार्य करा, खास करून जो संघ क्षेत्ररक्षण करतोय संघाला. नितेश भाऊ तुम्हाला लास्ट वॉर्निंग हा. What a shot! Very nice stroke, very wonderful stroke. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. हाफ टॅकल बद्दल चेंडूचा फलंदाज शपथला चेंडू सुंदर हुक केला चेंडू. लॉंग लेग सीमारेषा क्लिअर करणारा नेत्र दीपक षटकार येतोय. स्कोर ऑफ विकेट आहे चेंडू. आउट ऑफ दी पार्क. अतिशय चांगला फटका. या साधा वेळी थोडासा कमबॅक करताना संघ आपण पाहतोय निंबवली. येणारे चेंडू 10 आणि विजयासाठी 26. आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा सिरकाव करताना निंबवली संघ. आता मात्र ब्लाइंड स्ट्रोक. डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. अंधेरे में तीर चालने के माफिक. डोळे झाकून फक्त आणि फक्त एक सुंदर स्वप्न आपण पाहू शकता. फटका मारण्यासाठी तुमच्याकडे तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. आता मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिडावरून लॉंग ऑफला येतोय. चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव.
येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी 25ची गरज. उर्वरित 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 25 धावांची गरज. गोलंदाज नितेश पुन्हा एकदा सज्ज. कमालीचा फटका. चेंडूची लाईन लवकर रीड केली. ऑन साइडचा बिग ब्लास्ट. चेंडू आउट ऑफ द पार्क. सीमार्श बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. जगते के 7 विजयासाठी 19 धावांची गरज. महत्वाच्या गोलंदाजावर हल्ला बोल. हा चेंडू देखील जाईल. 1 बॉन्स. एका टप्प्याने सीमाच्या बाहेर चौकार. महत्वाचा गोलंदाज नितेश मागडा ठरतोय, ज्याने तब्बल धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमधून तब्बल खर्च झाले 18 धावा. नितेशचा थोडासा मागडा गोलंदाज ठरला. आता मात्र उर्वरित 6 चेंडूमध्ये विजयासाठी 15ची गरज. सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक होताना संघ आपण पाहतोय. वजेश्वर निंबावली काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. षटकारांची ड्रिल आपण पाहतोय. आतिषबाजी अप्रतिम उत्तम दर्जाचा खेळ. उर्वरित 6 चेंडू मध्ये आता 15 धावांची गरज आहे. गोलंदाज येतो योगेश. गोलंदाज योगेश गोटकर एक संघातील महत्वाचा गोलंदाज आहे. 15 धावा त्याला डिफेन्स ठेवायचे आहेत. या अगेन्स्ट निंबोली संघाला 15 धावा करायचे आहेत. तर बघूया गोलंदाज की फलंदाज. पहिला आणि दुसरा चेंडू या स्पर्धेचा निर्णायक. चला पंचांनी सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. योगेश ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. यस जागते रो का आदेश. मी अगोदर म्हटलं होतं पहिला आणि दुसरा चेंडू या स्पर्धेचा निर्णायक आहे. या चौकारानं आता मात्र या स्पर्धेवर परिपूर्ण साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय. निंबवली उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 आणि 11 धावांची गरज. 55 धावांचं लक्ष आणि त्याच लक्ष्याचा आव्हानाचा पाठलाग करताना कमालीचा परफॉर्मन्स मैदानाच्या आतमधून खास करून प्रशांत आणि त्याला उत्तम साथ देताना संजय. 5 चेंडू मधून विजयासाठी 11ची गरज. पहिला चेंडू पेस करताना चौकार. जागते रो का आदेश. 15ची गरज असताना पहिल्या चेंडूवर चौकार आला. आता उर्वरित 5 मध्ये 11ची गरज. यास ज्या विकेटची नितांत गरज त्या चौकारचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज योगेश. बिग विकेट बड़ी सफलता या पर प्राप्त होते गेंदबाज. महत्वाचे विकेट ज्या विकेटची नितांत गरज होती संघाला तो विकेट प्राप्त करून देताना गोलंदाज योगेश.
उर्वरित 4 चेंडूमध्ये विजयासाठी 11ची गरज. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या इंटर होते संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज निलेश गुळवी. आणि पहिला चेंडू पेस करताना ऑन साईडचा अतिशय चांगला फटका नितेशच्या बॅट माध्यमातून देखील मैदानाच्या आतमध्ये चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव कंप्लीट. उर्वरित 3 चेंडूमधून 10ची गरज. 3 चेंडूचा खेळ बाकी विजयासाठी 10 धावांची गरज. आता मात्र दोन्ही संघ एक समान संधी 50-50 चान्सेस. दोलन स्थितीमध्ये हा सामना आपण पाहतोय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी विजयासाठी 10ची गरज. हा चेंडू देखील दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे. मिस टाइम स्ट्रोक फलंदाज बाद. चला आई गावदेवी धामणगाव संघाचे कॅप्टन आपण टॉसबॉक्सशी लगेच संपर्क साधा. विजेत्या संघाशी लगेच आपल्याला 2-2 हात करायचे आहेत. चालू सामन्यातील विजेता संघ आणि धामणगाव असा पुढील सामना. त्या अनुषंगाने धामणगाव संघाचा कॅप्टन आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधा. सन्माननीय योगेशजी म्हात्रे न्यू 40+ संघाचे एक विस्फोट फलंदाज आमच्या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे सन्माननीय साईनाथ नाईक वारकरी संप्रदायाचे सदस्य मेंबर आहेत. सन्माननीय सुधाकरजी म्हात्रे आपण कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. सुधाकर म्हात्रे डॅसिंग अंदाज डॅसिंग पर्सनॅलिटी आहे असं अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र या सामन्याचं पिक्चर थोडंसं क्लिअर झालेलं आहे. शेवटचा अंतिम चेंडू वाक्याने विजयासाठी 10 धावांची गरज. आणि क्रिकेटच्या पुस्तकामध्ये कुठे एका चेंडूवर 10 धावा नाही आहेत. मात्र गोलंदाज आपण जर ठरवलं तर समोरच्या संघाचं सरकार बनेल. ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर महत्त्वाच्या सामन्यामधून एक महत्त्वपूर्ण विजय संपादित करताना संघ आपण पाहतोय सागर 11 गोरसई. निंबवली संघाचा कॅप्टन आपण ऑर्गॅनिक कमिटी लगेच संपर्क साधायचा आहे. सामन्यातील सामनाचा पुरस्कार खऱ्या अर्थाने विजयाचा प्लॅटफॉर्म ज्यानं तयार करून दिला अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी सलामीवीर गणेश केने. गणेश केने या स्पर्धेचा फिनिशर ज्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर धावा आपण पाहिल्या तो ठरतो या स्पर्धेचा फिनिशर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला आपण स्टेजवर यायचं आहे आणि संघाचा कॅप्टन आपण देखील या टॉससाठी. निंबवली संघाचा कॅप्टन सन्मानी व्यासपीठावर विराजमान आदरणीय आमचे साईनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते आपण करूया मॅडमचं प्लॅटफॉर्म ज्यांना तयार करून गेलं. वेलप्लेट गणेश अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. त्यानंतर आपण करूया नाणेफेक. दोन दिग्गज संघामधून एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. खऱ्या अर्थानं दोन्ही संघांनी एक एक विजय संपादित केलेला आहे आणि दुसऱ्या विजयाकडे दोन्ही संघाची वाटचाल आहे. तर बघूया महत्त्वाच्या सामन्यामधून एक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून कुठला संघ विजय संपादित करतोय गोरसई की धामणगाव. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक करूया. कोण बोलतो डिसाईड करा. बोलू दे बोला काय छाप असं म्हणणं आहे.
आणि मात्र अगेन्स्ट काटा पडतोय. मान्यवरांचं खूप खूप आभार. बघा या स्पर्धेची एक सुंदर संकल्पना आहे. योगेश तरी यांचं मी खूप खूप आभारी आहे आणि स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडनं आमच्या कॅप्टनला एक